बातमीत सत्यता हीच आमची ओळख। दरवर्षी श्रावण मासाच्या पहिल्याच रविवारी खानदेशात कानबाई मातेचा मोठा उत्साहात आगमन होत असतं। धुळे जिल्ह्याच्या शिरपुरात देखील रविवार आणि सोमवार 2 दिवस चालणाऱ्या या धार्मिक कार्यक्रमात मोठ्या भक्तिभावानं, उत्साहानं आणि या ठिकाणी कानबाई मातेचा उत्सव साजरा करण्यात येत असतो। कानबाई मातेचं रविवारी आगमन होऊन सोमवारी विसर्जन मिरवणूक काढण्यात येत असते। खानदेशात मोठ्या संख्येनं कानबाई मातेच्या उत्सवाला नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत असतो। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जागरण करत विसर्जन मिरवणूक काढण्यात येत असते। खानदेशात अनेक घरांमध्ये कानबाई मातेचं आगमन असतं, तर काही ठिकाणी रोट पूजले जातात। सोमवारच्या दिवशी वाजत गाजत नदीमध्ये कानबाई मातेचं विसर्जन काढण्यात येते। बाहेरगावी गेलेले नातेवाईक या 2 दिवसाच्या आमच्या शिरपूर शहरात मोठी मातेचं आमच्या घरी स्थापना होत असते। पिढी ना पिढी आई भगवती जवळ आमच्या परिवारातील मुलांचा शुभविवाह होत असतो। त्यांच्या सोबत इतर गावातील पंचक्रोशीतील इतर लोकांचेही कानबाई मातेचे नारळ आणले जातात, इतर मुला मुलींचे लग्न लावले जातात आणि या कानबाई मातेचे श्रावणी रोट आम्हालाही आठवत नाही, एवढ्या पिढीपासून परंपरागत आम्ही आई भगवती सेवा करत आहोत। दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये पहिल्या रविवारी आमच्या गावाची परंपरा आहे, पहिलाच रविवार आम्ही साजरा करीत असतो। आई भगवतीची विधिवत पूजा करण्यासाठी आम्ही 1 महिन्यापासून तयारी करीत असतो। पूर्ण परिवार भाऊबंद या तयारीला लागलेले असतात आणि शनिवारी पासून या कानबाई मातेचा उत्सव सुरू होतो। शनिवारी सप्त्यापूजन, भाजी भाकरचे रोट झाल्यावर रोट पण नेमले जातात आणि आम्ही पारंपरिक पद्धतीने जात्यावर जुनी परंपरा जोपासत जात्यावर रोट दळत असतो। तसेच रविवारी आई भगवतीची स्थापना होत असते। दिवसभर मंडप सजवणं, देवीची साज श्रृंगार करून 7 वाजता स्थापना होते। विधिवत प्रमाणे रोट आई भगवती समोर आणून रोटची पूजा होते, महाआरती होते आणि रात्री जागरण असतं। तसेच सोमवारी आई भगवतीला नगर प्रदक्षिणा घालून नदीवर वाजत गाजत घेऊन सगळ्या महिला, सगळे परिवार आनंद घेत देवीचा निरोप देण्यासाठी विसर्जन मिरवणूक साजरी होत असते आणि अशा पद्धतीने हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी साजरा करीत असतो। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।